ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवलीलामृत अध्याय 6. या अध्यायाची फलश्रुती. हा अध्याय स्त्रियांनी वाचावा. सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुष्य होईल, कौटुंबिक आपत्ती टळतील. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका, मनमोहना, मदमत्सर कानंदहना, भवभय पाश निकृंतना, भवानी रंजना, भयहारका, हिमाद्रीच्या माता गंगाधरा, सिंदूरवद जनका, कर्पूर गौरा, पद्मनाम मनरंजना, त्रिपुरहरा, त्रिदोष शमना, त्रिभुवनेशा, नीलग्रीवा, सुहास्यवदना, नंदीवहना, अंधक मर्दना, गजांतका, दक्षक्र, तुल दलना, दानवदमना, दयानिधे, अमित भक्त प्रियकरा, ताटिकांतक पूज्य, त्रितापहरा, तुझे गुण वर्णावया, दशशत वक्ता, शक्ती नव्हेची सर्वता, नित्य शांत निर्विकल्प निरंजना, आशा पाश रहित विरक्त पूर्णा, निजभक्त पाश विमोचना, जन्म मरणा मोचक जो, जे विषया कामना युक्ता, तुझ स्वामी अनन्य भजत, त्यासी पुरविसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही सकामाचे कामना पुरवून, तू निज ध्यानी नाविसी मन, तेच परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष, आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, एच विषय कथा निर्दोष, सूत सांगे शौनकांदिका, आर्यावर्त देश पवित्र, तेथीलचा चित्रवर्मा नाम नृपवर, जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र, तैसा पुण्यशील प्रतापी, जैसा जनक ऋषी बाळ स्नेहाळ, तैसा गोवी प्रपाळक नृपाळ, दुष्ट दुर्जन शत्रु खळ, त्यासी काळ दंडावया, प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ, बळाचे उपमी जे वायुसूत, समरभूमीस भार्गव अजित, विरोचनात्मक दानाविषयी शिव आणि श्रीधर, यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र, पितया तुल्य प्रतापी, बहुत नवस करिता पंचवदना, एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषध अंगणा, उपमेस तिच्यान पुरती, तारकारी जनक शत्रुप्रिया, वृत्रारी शत्रु जनक जाया, उपमा तेता द्विजराज भार्या, बहुत वाटती हळुवट, त्या अपर प्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हेमवतीची, की द्रुहीन जाया पुत्री मित्राची, उपमा साची द्यावी तिथे, कलंक रहित रोहिणी धव, जैसी मुख शशी अभिनव, त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व, ओतली वाटे कमलोद्भवे, तिच्या जन्मकाळी द्विज सर्व, जातक वर्णिती अभिनव, चित्रवर्मा रायाचे अपूर्व, सुख वाटले बहुतची, एक द्विज बोले सत्यवाणी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी, 10 सहस्र वर्षे कामिनी, राज्य करील वणीचे, ऐकता तोषला राव बहुत, द्विजास धन वस्त्रे अलंकार देत, ज्याने जे मागितले ते पुरवित, नाही नेदी न म्हणेची, तिचे नाम सीमंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी, लावण्य गंगा चातुर्य खाणी, शारदे ऐसी जाणीजे, राव संतोषे कोंदला बहुत, तो अमृतात विषय बिंदू पडत, तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला, 14वे वर्षी सीमंतिनीसी, वैधव्य येईल निश्चयसी, ऐसा एकता राव मानसी, उद्विग्न बहुत जाहला, वाटे वज्र पडले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी, किंवा काळजी घातली सुरी, तैसे झाले रायासी, पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवदये करून होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग, रायासी लागला चिंता रोग, तवती शुभांगी उद्वेग, रहित उपवर जाहली सकळ कळा प्रवीण, चातुर्य खाणीचे दिव्यरत्न, तिचे ऐकता सुस्वर गायन, धरिती मौन कोकिळा, अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान, पितयास आवडे प्राणांहून, पाहता नयन न धाती, वदन पाहुणी रतिपती लज्जित, कटी देखोणी हरी वदन दाखवित, गमन देखोणी लपत, मानस सरोवरी, क्षण एक चाले गजगती, देखोणी शंकरा करीपती, कुरळ केश देखोणी भ्रमर पंक्ती, रुंजी घालिती सुवासा, कमळ मृग मीन खंजन, लज्जित देखोणी जिचे नयन, वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले, या वृक्षावरुणी त्या वृक्षी देख, शुक पळती पाहता नासिका, बिंब फळे अतिसुरेख, लज्जित अधर देखता, पक्व
पंख डाळिंब बीज सुरंग भूत त्यास लाजविती तिचे दंत कुच देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णू किती तनुच सुवास अत्यंत जाय दश योजन पर्यंत सूर्यप्रभे सम कांती भासत शशी सम मनोरमा झाली असा उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करती तिचं पासी त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके सिवंतिनी 14 वर्षी आपणा लागून वैधव्य कठीण ऋषीने परम संताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी तिचे पाय धरुणी लवलाही पुसे सद्गद होऊन या सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुचे शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14वी वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झालिया पूजा व त्रिपुरारी षोडोपचारी सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत पूजी माये अत्यादरे पडेल दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उबग्न धरी मनात बोल न ठेवी व्रताते त्यावरी नैषधराज नळजान त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगद सुजान केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कळायुक्ता जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणे दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभीने शोधली समग्र परी त्याहुनी नाही सुंदर तो 30 योजिलावर राशी नक्षत्र पाहुणे इकडे सिमंतीने आचरे व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत 8 दिवस 11 शत दाम्पत्य पूजित वस्त्रालंकारे आणि काही ब्राह्मण भोजन आले अतिथ देत अन्न सांग करे शिवपूजन जागरण सोमनिशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिव सदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घडे सिमंतिनी पासुनी शिवास अभिषेकिता पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवापुढे धूप जाईता बहुवस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदान यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमणासे जपे साधे महासिद्धी होम होणे होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आधी व्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण धुर्जटी दूर करीत असे तंत वितंत घन सुस्वर शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एव सर्व अलंकार वाहता सर्वांठाई जय लाभ तत्वता सर्वांठाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रेयीने पूर्वी व्रत सिमंतिनीचे सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैषधाचा पुत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्याचे आणून सादर सिमंतीने दिधली 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रायचा सहस्र अर्बुदे धन जाणा राय दिधलीवर दक्षिणा वस्त्र अलंकार नवरत्ना गणना कोणा न करवे अश्वशाळा गजशाळा रत्न खचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदन दिधले जामाता 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमाधन देत नेता ब्राह्मण वाटेच टाकीती न नेववे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरेपुरी किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दारिद्र्य राण टाकिले जाळून दुराशा दुष्कट कवन दग्ध झाले मुळी होऊन धन मेघ वर्षता अपार दारिद्र्य दुरुळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरुढले असो नैषधपुरीचे जन पाहती श्रीमंतिनीचे वदन इंदू कळा षोडश चिरुण द्विज ओतिले 32 कलंक काढून निशेष द्विज संधी भरल्या राजस मुखीचे निघता श्वासोश्वास सुगंध राज तोची वाटे जलजमुखी जलज कंठ जलज माता जलज माला तेज वरिष्ठ जलज निंब पत्रे करून एकवट ओवाळूनी टाकीती शशीमुखा असो साडे झालिया पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकळ वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपावली लक्षुण जामात राहाविला माने करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे
जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा, नाना उपचार वधूवरा समयोजित करी बहु, कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊन सेवकवृंद धुरंधर सेना आघाद, जात मृगे लागुनी वनी खेळता श्रमला फार, धर्म आला तप्त शरीर, जाणून नौका सुंदर यमुना डोही घातली, त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिदान, आवले अवलोकिती चहूकडून कौतुके भाषण करिता ती, कृतांत भगिनीचे उदका कृष्णवर्ण भयानका, त्या उदकाचा अंत सम्यका कधी कोणी न घेतला, तो प्रभंजन सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत, आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणूनिया, भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला आकांत नाही अंत हा शब्दात, तिरी सेना होती अपार तिच्या दुःखाचे नाही पार, चित्रांगदाचे पाठी राखे वीर अकांत करीती एकसरे, सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्म्याचे जाणविती मात, राव वक्ष स्थळ बडवीत चरणी धावत यमुना तिरी, शिबिके माझी बैसोणी माते समवेत सीमंतिरी, धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्व ही दुःखाल नवी पडली एकसरी, तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवडीवरी, पिता सावरी तियेसी माता धावणी उठाउठी, कन्येच्या गळा घाली मिठी, शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला, सीमांतिनीचा शोक ऐकूणी डळमळू लागली कुंभिनी, मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे, पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्याचे शोक अत्यंत, सीमंतिनीचे पाहता शोके मूर्छना एवढी निचेष्टीत पडली सीमंतिनी, तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकून, अवघी झाली एकत्र दुःखार नवाचा लागे पार, स्पृशेते देखुणी स्वशूर शोकाग्रीने कवळीला, चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती, सकळ स्त्रिया सावरिती नाही मी ती शोकासी, मूर्तिका घेऊनी हस्तके लावण्यवती घाली मुखी, म्हणे गहन पूर्व कर्म की शोक झाला यथार्थ, माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ, पूर्व पापांचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा, माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही, माझा अनाथाची गाठी पाही कोणे सोडिली निर्दये, माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस, माझा चित्रांगद डोळस कोणे चोरून नेला गे, म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदशुरत मध्येच टाकिले, की शिवरात्री सन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार, की र माधव उमाधव यात केला भेदभाव, की हरी हरी हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला, की पंक्ती भेद केला निशेष, की संत महंता लाविला दोष, की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे मी, की दान देते म्हणून ब्राह्मणाची चालविले बहुत दिन, की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी, कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला, की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवून, की कुरंगी पाडसा बिघडविले, की परिव्राज्य का प्रतिनिंदिले, तरी ऐसे निधान केले त्यास दोषास्तव वाटे, असो प्रधानवर्गी सावरून सह परिवारे चित्रवर्मा सीमंतिनी, स्वनगरासी नेवणी निज सदनी राहविली, इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती, तव दायाद घेऊनी तव दायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले, मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळूनी जाती, तेथून हे शत्रू धरुणी आणि ती बंदी घाली ती दृढ तेव्हा, इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत, एकादश शत दाम्पत्य पूजी संयुक्त विधीने, सर्वही भोग वर्जुन जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण, 3 वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे, इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला, नाग कन्याने पाताळी नेला, नाग भुवनीशी पाहता आलेला, तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नागिनी, पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अति चतुर भामिनी, सुवासंगी ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करती भ्रमर, ज्यांचा देखता वदन चक्र तपस्वी चकोर वेधले, नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे, स्वर्ग सुखा हुणी आवडे पाताळ भुवन पाहता, तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद, साष्टांग नमित सद्भक्त सद्गद होऊन स्तुतीस करीत असे, निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत, जे जे वर्तले समस्त केले शोत चित्रांगदे, मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या देवतांची भजता, यावरी शिव महिमान तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे,
निर्मली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रची येली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वासहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजिती तयाते ज्यांच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांचे करून विष्णू जेने निर्मिल रजांचे केले वीर्यांची तमांचे रुद्र तामस होतो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्म लोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो त्यांचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्यांचे मन रमा रमण ज्यांचे अंतकरण बुद्धी द्रुहीन जयाची अहंकार ज्यांचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्वही जो एव जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडून ऐसे त्यांचे गुण अपार मी काय वर्णो मानव पामर त्यांच्या दासांते दास किंकर आम्ही असो कश्यपा मजा ऐसे वचन ऐकून सतेज परम संतोषला दंद शुकराज क्षेमालिंगन देऊनी कद्भूत तनुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू माझा आवडीसी बहुस राहावे स्वस्त मज पासी चित्रांगद म्हणे महाराज शिवकर्ण भूषणा सतेजा जननी जनकांची वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या 14 वर्षांची श्रीमंतीने गुणनिधान लावण्य खाणे प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजवीन कष्टी जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होणी प्रसन्न देत अपार वस्तून ते म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझं संकटी पावेन मनो वेगे वारू आणून चिंतामणी सवे दिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देता मुन्य ते जागळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसांच्या देत दिव्य वस्त्र अलंकार सवे एक दिदला पणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमणी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चौकडे पाहे राजपुत्र तेच समय श्रीमंतीने स्नानासी सत्वर कालिंदी तिरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्य रत्न मंडित नृपती चित्रांगद दिवस तसे फणी मस्तकींची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवंत गज मुक्तांच्या माळा राक्षस गळा शोभती जयांच्या 5 जडल्या कटी मेख लेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ता फळे देखुनी तेजाळ धावतची येती मराळ देखोने आरक्त रत्नांचे ढाळ कीर धावती भक्षामया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलिंद दशदिशा व्यापल्या सुबुद्ध ग्राण देवता तृप्त होते विस्मित झाली श्रीमंतीने ब्रह्म चक्री पडली विचार म्हणे चित्रांगद ही तटस्थ होणी क्षणाने हाळीत कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहत असे न्याहाळीत तटस्थ स्वरूपांसी वाटती रंभा उर्वशी दासी कुचक मंडलू यासी उपमा नाही द्यावया तप्त चामी करवर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रहणकाळी झाकोळती मग तियेपासी येऊन पुसे साक्षेप वर्तमान म्हणे तू आहेस कोणाचे कोण मुळापासून सर्व सांग मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन भरून या चालिले अश्रुधारा स्रवती खालद्या लाविल्या पयोधर लिंगास गळत्या दंत जियेचे बोलता नक्षत्रा ऐसे लखलखती श्रीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झाली हिचा भ्रतार बुडाला येथे यमुना जळी हिची सासू श्वशूर दोन्ही शत्रूंनी घातली बंदी खाणी हे शुभांगे लावण्य खाणी ऐसी गती येची कंठ दाटला सद्गदित चित्रांगद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा श्रीमंतिनी सख्या सांगे कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खूण नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतली या ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुसे त्रिलोकी
करते भूत भविष्य वर्तमान। मग सीमंतिनीचा हाती धरून काणी सांगे अमृत वचन। व्रतान तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटवीन। लटिके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आण। असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी। तुझे ऐश्वर्य चढेल येथून परी ही गोष्ट कोणा लागुने। दिवस त्रय प्रकट होऊ नको ऐसे सांगुनी परमस्नेह। एरी चोर दृष्टी मुखे पाहे म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके। मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा। करुणा कर पूर्ण पुरुषा न कळेलीला अगम्य तुझी। हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता। स्नेह उपजला माझ्या चित्ता परमाप्त वाटत असे। काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळून उगळील सत्य। हे मदनांतक षडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज। जगन निवास आहे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजिन दाम्पत्य। तितुक्यात माती यथार्थ बिल्वदळे अर्पिन। यावरी बोले राजपुत्र सुकुमारी सदनासी जाई सत्वर। तुझी सासू आणि स्वशूर त्यासी सांगू जातो आम्ही। त्याची सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून। शुभ समाचार त्यास सांगेन। एरी करून हास्य वदन निज सदनाप्रती गेली। सख्या बोलती आण वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण। ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके। तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन। सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका घे उग्या रहा। सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली। सुख सनारूढ सदना गेली कोठे काही न बोले। मनोवेगाच्या मारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत। निज नगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला। नागे मनुष्य वेश धरून शत्रू सांगे वर्तमान। 12 सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे। तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत। एरी म्हणे इंद्रसेन लावण्यवती येतात सिंहासनी स्थापावे घे। मग नाग जाऊन माता पितयांशी सांगे वर्तमान। त्यांचे आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये। तो शत्रू होऊन शरणागतो उभयतांचे सिंहासनी स्थापित। दायद कर जोडून समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे। मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन। वाद्य नादे संपूर्ण भूमंडळ डळमळी। माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजान। धरुणी पिते चरण क्षेमा लिंगणी विसळला। मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत। जैसा कौसल्येसी रघुनाथ 14 वर्षानंतरे हारपले रत्न सापडले। की जन्मांधासी नेत्र आले की प्राण जाता पडले। मुखा माझे अमृत करबार घेऊन अमूप। धावती देशोदेशीचे भूप पौरजनांचे भार समीप। येऊन या भेटती हनुमंत्या आणिला गिरिद्रोण। जेवी उठविला उर्मिला रमण। आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण पै झाले। माता पितयां समवेत चित्रांगद चालीला मिरवत। नैषधपूर समस्त शृंगारिले ते देवा। चित्रवर्म्यासी सांगावया समाचार। धावत अतिसेवक भार महाद्वारी येता साचार। मात फुटली चौकडे हेर जावळी रायस वंदित। उठाजी तुमचे आले जामात। राव गज बजीला धावत नेले लोटत आनंदाशु। कंठ झाला सद्गतीत रोमांचांगी उभे ठाकत। समाचार आणिला त्याचे आलिंगित धन वस्त्र देत। सीमेहून अपार भरुणी रथ शर्करा नगरात वाचित। मंगळतुरे अद्भुत वाजू लागली एकसरे। धावले अपार भूसुर राय कोश दाविले समग्र। आवडे तितुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या। जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत। उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे। सीमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले। दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमनहार चंदन। सौभाग्य लेवविती जान 13 गुणी विडे देती। एक शृंगार सावरिती एक पीक पात्र पुढे करीती। नगरींच्या नारी धावती सीमंतिनीसी पहावया। माता धावली सद्गतीत सीमंतिनीसी हृदयी धरत। माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत। असंभाव्य उचंबला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून। पुरती विरुडला भेदित गगन। तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना। धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दाम्पत्ये। जितवन करावयास जामात बोलाऊ धाडिले त्वरेने। माता पितयां समवेत चित्रांगद नगरा येत। चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयांसी।
जामाताच्या कंठी धावणी स्वशुरे घातली मिठी, ब्रह्मानंदे भरली सृष्टी, पुष्पवृष्टी करीती देव, नगरा माझी आणली मिरवत, पुन्हा विवाह केला अद्भुत, मग एकांती चित्रांगद नृपणात बोलावित, सीमंतिनीसी पाताळीचे अलंकार अद्भुत, सीमंतिनी लागी लेववित, नवरत्न प्रभा फाकली अमित, पाहता तटस्थ नारी नर, पाताळीचा सुगंध राज निगुती, आत्महस्ते लेववी, सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती, स्वशुरा लागी दिदला, सासू शुरांच्या चरणी मस्तक ठेवी, सीमंतिनी माये तुझा सौभाग्य दो दधी, उचंबळूनी भरला असो बहुकाळ, पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषध धुपुरा जात, अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा, समस्त राज्यभार समर्पून तया तपासी गेला इंद्रसेन, तेथे करुणिया शिवार्चन शिवपदासी पावला, 8 पुत्र पितया समान, सीमंतिनीसी झाले जान, 10 सहस्र वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी, जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज, तैसाच चित्रांगद भुभुज, न्याय नीती वर्ततसे, शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत, सीमंतिनी चढते करीत, तिची ख्याती अद्भुत, सूत सांगे शौनकांतिका, हे सीमंतिनी आख्यान सुरस, ऐकता सौभाग्यवर्धन, स्त्रियांचं अंतरला भ्रतार बहुत, दिवस तो भेटेल परतोनी, विगत धवा ऐकती, त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती, शिवचरणी धरावी प्रीती, सोमवार व्रतन सोडावे, ऐसे ऐकता आख्यान, अंतरला पुत्र भेटेल मागुतेन, आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय, ज्ञान विद्या बहु, गडांतरे मृत्यू निर्सोनी जाय, गत धन प्राप्त शत्रु पराजय, श्रवणे पठणे सर्व कार्य, पावे सिद्धी येण्याची, सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण, भक्ती माघमासी करिता स्नान, विविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी, सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन, करीती सज्जन त्रिदर्श, निंदक असुर तामस, अहंकार मध्य सेविती, अपर्णा हृदयार अविंद मिलिंद, श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद, अभंग अक्षय अभेद, न चळे न ढळे कदाही, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, षष्ठाध्याय गोढा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु, शुभम भवतु, हर हर महादेव, ओम नमः शिवाय।